तर नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नाच शर्यतीचं या यूट्यूब चॅनलवरती। आपण प्रत्येक नवीन मैदानाचे अपडेट घेऊन आलो आहेत। तर बघूयात आता माननीय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असे बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे, म्हणजे आमदार केसरी 2026 चे आयोजन केले आहे। तर हे मैदान रविवार दिनांक 14 जून 2026 रोजी सकाळी 9 वाजता पार पडणार आहे। या मैदानाचे ठिकाण असणार आहे डोंगरवाडी पट्टा, डोंगरवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली या ठिकाणी। हे मैदान एकूण 4 गटामध्ये पार पडणार आहे। तर बघूया ते 4 गट कोणते आणि त्यांची बक्षिसे काय असणार आहे ते। पहिला गट असणार आहे ओपन आदत बैलगाडी शर्यत गट, त्याचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणार आहे 15,167, द्वितीय क्रमांक असणार आहे 11,167 आणि तृतीय क्रमांक असणार आहे 7,167 आणि या गटासाठी प्रवेश फी असणार आहे 1,500 रुपये। दुसरा गट असणार आहे दुसरा चौसा बैलगाडी शर्यत गट, त्याचा प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणार आहे 21,167, द्वितीय क्रमांक असणार आहे 15,167 आणि तृतीय क्रमांक असणार आहे 10,167 आणि या गटासाठी प्रवेश फी असणार आहे 2,100 रुपये। तिसरा गट असणार आहे ब गट बैलगाडी शर्यत गट, त्याचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणार आहे 51,166, द्वितीय क्रमांक असणार आहे 31,166 आणि तृतीय क्रमांक असणार आहे 21,166 असं ब गटाचं बक्षीस असणार आहे आणि या गटासाठी प्रवेश फी असणार आहे 5,100 रुपये। आता चौथा आणि शेवटचा गट म्हणजे जनरल अ गट, हा गट एक जनरलचा बैल व एक ब गटातील बैल असा गट असणार आहे। त्याचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणार 1,11,166, द्वितीय क्रमांक असणार 71,166 आणि तृतीय क्रमांक असणार आहे 41,166 असे या गटाचं बक्षीस असणार आहे आणि या गटासाठी प्रवेश फी असणार आहे 11,000 रुपये। आता बघूयात नियम अटी। मैदान हे शासनाच्या नियमानुसार होणार आहे। गाडी मागे 2 व्हीलर लावल्यास नंबर दिला जाणार नाही। मैदान एकदम रास्त होईल, बिगर बॅटरी बिगर काठी वाटील मैदान होईल। स्पर्धकांनी स्वतःच्या जबाबदारीवर भाग घेण्याचा आहे। कोणतीही दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही, मेजॉरिटी चालणार नाही, गाडीवान एकच राहील, लंपी सर्टिफिकेट आणणे आवश्यक आहे। जनरल गटामध्ये एक जनरल व एक ब गट असा गट सोडला जाईल। जनरल गटातील बैल ब गटात चालणार नाही। पंच कमिटी व नाव नोंदीसाठी खाली स्क्रीनवरच संपर्क दिला आहे, त्यावर तुम्ही कॉल करून गाडी नोंद करू शकता। तर मित्रांनो, आमदार केसरी डोंगरवाडी 1,11,000चा मानकरी कोण होणार नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।